संतांच्या विभूती धर्मा लागे अवतरते, धर्मा लागे अवतरते, धर्मा लागे अवतरते. संतांच्या विभूते धर्मा लागे अवतरते, धर्मा लागे अवतरते, धर्मा लागे अवतरते. धर्म रक्षणा कारणे धर्म रक्षणा कारणे धर्म रक्षणा कारणे साधू होता ती अवतरणे, साधू होता ती अवतरणे, साधू होता ती अवतरणे. जना लावावे सत्पथे हेचे साधूचे पैकृते, हेचे साधूचे पैकृते, हेचे साधूचे पैकृते. धर्म रक्षणा कारणे धर्म रक्षणा कारणे धर्म रक्षणा कारणे साधू होता ते अवतरणे, साधू होता ते अवतरणे. एका जनार्दने साधो हृदय वसे ब्रह्मानंदो, हृदय वसे ब्रह्मानंदो, हृदय वसे ब्रह्मानंदो.
धर्म कारणे हे धर्म रक्षणा कारणे धर्म रक्षणा कारणे विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये
संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती धर्मरक्षणा कारणे
साधू होता ती अवतीर्णे जना लावावे सत्पती हेची साधूची पैकृती धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्णे एका जनार्दने साधू हृदय वसे ब्रह्मानंदो धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्णे विठाला 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 बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठला 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 संतांच्या विभूती धर्माला अवतरती धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्णे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती विवेकाने जाणे सुघटित समाजात टिकविले महासिद्धांताची हृदय रसिकत्वे उकलिले लसत भक्ती ज्ञाने तरतरविला धार्मिक तरोतया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करो नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तन्नमामि शनेश्वरम यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्नां अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं संतांच्या विभूती श्री गुरूंचे पाय जय हृदय गिव सोनिठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी विठाला 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 प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे शांतीब्रह्म समर्थ संत श्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा आणि संतांचं या भूतलावर येण्याचं प्रयोजन सांगणारा अभंग आहे विठाला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे या भूतलावर संत येतात कशासाठी धर्मालागी अवतरती नवे नवे धर्माचं रक्षण करण्यासाठी साधू अवताराला येतात असं नाथांचं म्हणणं आहे पण त्याची पद्धती कशी आहे नाथ महाराज म्हणतात या समाजाला सत्पथावर आरूढ करणं हे संतांचं विशेष अशा प्रकारचं कार्य आहे आणि ही एवढी मोठी पावर त्यांच्याकडे कशामुळं प्राप्त झाली नाथांचं म्हणणं आहे त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा सदोतीत विराजमान असतो विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सेवा कोणत्या निमित्ताने आपल्याला सर्वांना माहिती आहे आपली असणारी त्रुटी आपल्यावर झालेला आघात हरिभक्तिपरायण आदरणीय थोर संत असणारे वैकुंठवासी पूजनीय विश्वंभर महाराज शास्त्री काय होतं बरं का एखाद्या वेळेस खूपच जवळचं नाव असतं पण भ्रम होतो विश्वंभर महाराज शास्त्री यांना आपल्यातून अर्थात जीवामधून शिवामध्ये प्रवेश करून ज्यावेळेस मला दादांचा फोन आला त्यांनी सांगितलं ते काय झाले शिव झाले ब्रह्मलीन अशा प्रकारचे झाले 3 दिवस होत आहेत आणि त्या अनुषंगानं शास्त्री महाराजांचा असणारा सर्व भक्तिपरिवार निगमानंद बाबाचा असणारा सर्व भक्तपरिवार या सर्व परिवाराच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित मी मग अशी फोन केला तर म्हणलं कार्यक्रम कसं काय चालू आहेत का आज कोणाचं कीर्तन आहे तुम्ही जरी आज बोलेलं नसतं तरी येण्याचा अंदाजच होता विठाला 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 हे कसं आहे जगद्गुरु तुकोबरायांना
चिंतामण देवाने माणूस पाठवला बोलवण्यासाठी, पण तुकोबराय अर्ध्यात तिकून आलते. आणि त्या माणसाने विचारलं, कोण तुम्ही, कुठं चालले? म्हणले मी इकडं चाललो. हा म्हणले तुम्ही? म्हणले मी इकडं चाललो. पण तुम्ही कोण? म्हणले मला तुकोबा म्हणतात. म्हणजे तुकाराम महाराज तुम्ही? म्हणले मग तुम्हाला आमच्या मालकाचं काय निमंत्रण आहे? तसं आम्ही आज सज्जच झालतो दोघं बापले. कशासाठी? इकडे येण्यासाठी. पण महाराजांचा फोन आला. असो, तुमचा फोन म्हणजे आदरणीय हृदयस्थ श्रीगुरू असणारे स्वामी निगमानंद बाबांचा, कारण हे सगळं निगमानंद बाबांचा परिवार. निगमानंद बाबाच्या मच्छिंद्रगडाची एक फांदी गडावर जरी असली, एक ब्रह्मनाथ येळंपशी असली, दुसरी इथं जरी असली, तर तिसरी फांदी राक्षस भवनला. ह्या फांदीचाच एक तुरा आहे. विठाला 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 विठाला. बाबांबद्दल बाबांचं वर्णन किती म्हणून करावं. त्या दिवशी माझ्या चांगलं चांगलं ऐकण्यात आलं. एकापेक्षा एका होणी. इकडे बळी नावाचा माणूस नाही, पण एका होणी बळी रे. आणि बाबांबद्दल बोललेल्या माणसांनी सांगितलं की बाबा नेहमी वेदांत बोलायचे. पण मी ज्या वेळेस आलो ना, तर बाबांना मी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पद्धतीनं पाहिलं. विठाला 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 विठाला. निगमानंद बाबाच्या सप्ताहामध्ये आता पुन्हा लाल शाल पांघरून येणारी व्यक्ती आपल्याला दिसणार नाही. मी त्या दिवशी सांगितलं, खूप अगदी ऐश्वर्यात, अगदी तिकडून शांतपणे येणारे साधू, बसणारे साधू, दर्शन देणारे साधू, आणि ज्ञानोबरायांच्या ओवीप्रमाणे कमी बोलणारे, कमी बघणारे, सगळं कमी, अगदी मितला पावली, अगदी मोजकं बोलणारे साधू. आणि ते साधू आपल्यातून थोडं वेगळे. विठाला 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 विठाला. साधू जीवन हे साधू जीवन असतं. साधू जीवनाला पुन्हा जोड लावता येत नाही. जसं ज्ञानोबरायांनी म्हणावं, रामरावणाचं युद्ध, रामरावणाच्या युद्ध एवढं, समुद्र एवढा. आणि अजून एक सांगू का, आमच्या मच्छिंद्रगडाचे गायक, मच्छिंद्रगडाच्या गायक एवढीच. विठाला 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 विठाला. आणि हा असणारा सोहळा तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आयोजित केला. त्याच्यासाठी एका होणी बळी असे पुन्हा तिथंच प्रमाण आलं बा, दुरुक्ती दोष येऊ नये. पण आला एकापेक्षा एक मोठी मंडळी. आमचे हे महाराज बी लुकडेले, आणि आदरणीय गुरुवर्य महादेव बाबा, आमचे भाऊसाहेब महाराज, सर्व मंडळी आहेत. तोंडाला बांधल्यामुळं कोणाला अंदाज लागा ना. महाराजांना मी मगाशीच म्हणलं खाली सोडा. हे तोंडाला बांधायचं प्रकरण इकडं जास्त आहे. आमच्याकडं काही नाही महाराज. आमच्याकडं 2 गोष्टी चालू आहेत. जवळ आता हे युग आहे, तोपर्यंत वाहळू चालणार, आणि तोपर्यंत कोरोना चालणार. विठाला 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 विठाला. म्हणून आदरणीय सर्व गुणीजन मंडळी, आदरणीय आमचे पखवाजे दत्ताबाबा इनेकरी बाबापासून हे चोपदार 3 काठ आहे. विठाला असो. आणि आदरणीय आमचे जरे गुरुजी, आमचे मृदंगाचार्य लवराव महाराज, आणि ज्यांना आपण या सर्व मठाची, या सर्व संस्थांची धुरा आदरणीय जनार्दन स्वामी महाराजांच्या मुखातनं दिलेले आपले आदरणीय उद्धव महाराज, आणि आदरणीय तुम्ही सर्व मंडळी माझ्यासोबत आलेले, आमच्या इकडचे शेषनारायण महाराज शिंदे, तुम्ही सर्व प्रभू, तुम्ही महेशाची मूर्ती. मी दुबळा अर्चित असे भक्ती या न्यायानं तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत. माझ्या अल्पमतीप्रमाणे आपण जी सेवा आपल्याच्यानं घडेल तेवढी करू. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे, आणि ते म्हणणं आपण थोडक्यात सांगण्याचे प्रयत्न करू. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी संतांच्या या भूतलावर येण्याचं कारण सांगावं. आदरणीय आमचे सुरेश महाराज आहेत बरं का. हे आज तुम्ही तोंडाला असं बांधलं, आणि मी इथं नवीन आलो. मी आतापर्यंत इथं फक्त 4-5व्या वेळेसच आलेलो आहे. लई एवढ्या याच्यात लई हे नाही होत, जास्त संघटन होत नाही. तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी वर्णन करावं. कोणी कोणाचं वर्णन करावं हा विशेष भाग आहे, परंतु संतांचं वर्णन करण्यासाठी, संतांचं प्रयोजन सांगण्यासाठी त्या अधिकाराची व्यक्ती असावी लागते. संत जीवन आपल्याकडे काही संत होऊन गेले, शांतीब्रह्म एकनाथ महाराजासारखे संत झाले,
त्यांनी शांतीनं परमात्मा आपलासा करता येतो, मोक्षपदावर जाता येतं, उच्चतम अशा प्रकारची बैठक मिळवता येते. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी शांतीद्वारे दाखवून दिलं, ज्ञानोबरांनी ज्ञानाद्वारे दाखवून दिलं. ज्ञानदेवतो कैवल्यम अशा प्रकारे. आणि शाळेतल्या शिक्षक मंडळीने घेतलं ना मग त्याच्यातलंच, नाही ज्ञानेन सदृशम, त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही. अर्थात ज्ञानाने ज्ञानोबरायांनी जगद्गुरु तुकोबरायांनी विरक्तीनं परमात्मा आपलासा करता येतो हे दाखवून दिलं, समाजाच्या दृष्टिक्षेपात आणलं. निळोबरायांनी गुरुची भक्ती केल्यानंतर परमात्मा आपलासा करता येतो हे दाखवून दिलं. नामदेव महाराजांनी देवाची भक्ती केल्यानंतर शिवाय देव आपलासा होत नाही हे दाखवून देता देता त्यांनासुद्धा गुरु म्हणजे संताकडे जावं लागलं. म्हणजे आपण जेवढी साधनं करतो जीवनामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदीच मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी, जन्ममृत्यूच्या दुःखाचा नाश करण्यासाठी, अर्थात मोक्षपदापर्यंत जाण्यासाठी, आणि आपल्याला एकावर एक फ्री आहे बरं का. जन्म जर चुकवला तर मृत्यू त्याच्यावर फ्री आहे, म्हणजे पुन्हा मृत्यू नाही. एकावर एक ते काय शब्द आहे इंग्रजीत? हां तेच. आता हे खरं तर बरं का, हे पुढं सरकले नाही गडी 60च्या पुढं. यांना हे नाही पाहिजे सेवा, सरकारने यांना हे दिलं ना ते. हां तेच, विठाला 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 विठाला. तुम्हाला काय सांगा, माझं उगत 2-3 केस पांढरे झाले आणि मी पैठणून एसटीत बसलो, 50ची नोट दिली, म्हणलं शहागड. ते म्हणलं बो अर्ध देऊ का फुल? म्हणलं अर्ध जमतं का? ते म्हणले मग जमत आहे. म्हणला तुम्ही आणा नाही काढून कोणाला 100-200 रुपये देऊन. आणि काय सत्य बोले मुखे दुखवी आणि खाच्या तोची संत साधू. आणि मग आणलं ते अर्ध तिकीट काढून फिरायला लागलो. म्हणजे उठल्यापासून तर उगवल्यापासून मावळेपर्यंत खोटं जीवन. आता खरं सांगतो म्हणून सांगितलं. माजलगाव तालुक्यात त्या दिंदरूडपाशी एकदा गाडी चेक झाली आणि त्यांनी मला द्या म्हणलं इकडं कार्ड. मी दिलंच नाही हातात, असं नुसतं धरलं, जाम आपल्याच हातात. म्हणलं साहेब तुमचं सगळं खरं आहे, माझं सगळं खोटं आहे. म्हणलं काय खोटं आहे? म्हणलं मी एवढ्या वर्षाचा नाही, पण हे दुसऱ्याने मला करून दिलं, पण याचं काम मी चांगल्यासाठी वापर करतो. खोटं आहे पण खऱ्यासाठी वापरतो. काय करतो मग मी त्याला सांगितलं, म्हणलं मी पैसे मागितले म्हणजे दिल्याशिवाय पैसे कोणाकडून घेत नाही आणि मागत नाही. त्याने लगेच माझ्या खिशात घातलं. शेजारचा यांच्यासारखा होता. ते म्हणलं बुवा काय सांगितलं? म्हणलं ते नाही जमायचं आता. विठाला 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 विठाला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आणि आधी करून सर्व संतांनी संत जीवन कसं असतं, मृत्यूवर विजय कसा मिळवता येतो, जन्म चुकवला तर मृत्यू चुकतो आणि मृत्यू चुकला तर जन्म चुकतो. आणि सृष्टीचा नियम आहे, या मरक्या सृष्टीवर आल्यानंतर, देहाला आल्यानंतर एक दिवस देह ठेवावा लागतो. शास्त्रीय नियमाप्रमाणे याला आश्रय नाश आहे, परता नाश आहे, बाकीच्या नाशाची गरज नाही, पण स्वभाव नाश मात्र नक्की आहे. स्वभाव नाश म्हणजे हे संपणारच अशा प्रकारचं आहे. हे आमच्या लई पाठ आहे, गंगाला आम्हाला रोज इतकंच असतं. विठाला 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 विठाला. जरे गुरुजी एक जणांनी टमाटे लावले आणि खूप मोठाले टमाटे आले, तो तोडायलाच तयार नाही. महाराज मंडळी आली ती. महाराज मंडळीने सांगितलं, म्हणले महाराज कधी तोडायचे? ते म्हणले याला भाव येऊन द्यायचा राव. त्याच्यात एक महाराज होता, मोठा अष्टगंध लावलेला. ते म्हणलं भाऊ माझ्या अष्टगंधासारखे झाले, त्यांच्या कमी सवाने टमाटे झालेत, हे आज नाही तोडे ना ते उद्या गळून जाते. शेतीसारखं तसंच आहे. हे सुद्धा अर्जुनाला भगवंताने सांगितलं, हे काय क्षेत्र आहे, याच्यामध्ये काही पेरलं तर उगवतं, पण काही पेरण्याचे प्रयत्न करू नका. योग्य ते पेरा आणि योग्य त्या वेळेस काढा, कारण हे योग्य त्या वेळेस काढावंच लागतं. महाराज जायचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेची ना मासी पाख पाखडे तव हे सरे. कारण हे सरणार आहे, हे आपल्याला ठेवायचं आहे. म्हणून आदरणीय बाबाजींनी पाठीमागं मी आलतो एक दिवस, त्या दिवशी बरीच मंडळी आली ती. मी तर त्या दिवशीच घाबरलो होतो, पण पुन्हा त्याच्यानंतर बाबाजी बोलले, जेवले, सगळ्या क्रिया झाल्या. जे शरीर हे किती दिवस जरी वाचवलं. तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगतो गुरुजी, हे ढोस जरी घेतले तरी ज्या दिवशी आपल्याला जायचं ना त्या दिवशी आपल्याला शरीर ठेवावंच लागेल.
कारण असा डोस नारदाने दंडात माफ करा रावणाने दंडात नव्हता घेतला, रावणाने छातीत मारला होता डोस. कोणता? ती कोवॅक्सिनचा. आणि 2 डोस संगत घेतले होते. पण तरीसुद्धा असा एक गडी भेटला रामाला आणि त्याने जाऊन सांगितलं, म्हणले भाऊ इकडं तिकडं मारू नको, आधी त्याची कुपी मार म्हणले. आणि ती मारली, मुंडकं वेगळं झालं. तसं पुढं चालून ना आजार दुसरीकडे यायचाच नाही, सगळ्या अंगाला ताप नाही यायची. आता ना ग विठाला विठाला हे विनोदाने म्हटलं बरं का, माफ करा. म्हणजे मला याच्यातून एक सांगायचं आहे, मतितार्थ हे शरीर ठेवावं लागणार. याच्यासाठी गीतेतला पुरावा आहे. गीतेमध्ये भगवान बोलायचे, अर्जुन ऐकायचा, अर्जुन बोलायचा, भगवान ऐकायचे. अर्जुनाला भगवंताने सांगितलं हे सगळं संपणार आहे, म्या बोलविल्या म्या चालविल्या. हे सगळं पूर्वी एक ज्ञानोबर लिखित एक गीता होती पंचरत्न, त्याच्यात होतं भगवंताने सांगितलं मी नुसतं जर असं नुसती दृष्टी वाकडी जर केली तर सगळ्या ब्रह्मांडाच्या उतरंडी मी काय करणार, पाडणार म्हटले. मग अर्जुन म्हणला तू सगळ्याला मारणार म्हटले हो. पण अर्जुनाने मग एक मुद्दा म्हणला, म्हणले भगवान तुम्ही आम्हाला वेळेच्या आत मारू शकत नाहीत आणि वेळ झाल्यानंतर तुम्ही तुमच्या नातेवाईकाचं सुद्धा रक्षण करू शकत नाहीत. म्हणून या सृष्टीमध्ये आल्यानंतर सृष्टी मरकी आहे, देह ठेवावा लागतो. आपण बाबांच्या समवेत आपलं पूर्ण जीवन व्यतीत केल्यामुळे, आपल्याला त्यांच्याविषयी खूप आदर असल्यामुळे, प्रेम दिल्यामुळे, तुमच्या ह्या गडाकडच्या लोकांचं किती प्रेम आहे तुमच्या तोंडावर सांगण्यात तुम्हाला वाटतं नाही आमच्या तोंडापुरतं बोलतात. पण प्रेम जर घ्यायचं असेल तर खरंच इकडे बरं का, प्रेम धन हे भांडार. आणि हे भांडार ज्यांनी अशा प्रकारचं या ठिकाणी खुलं केलं, आल्या याचकाशी पुरे धनी, कोणी येईन त्याला तुम्ही तेवढंच प्रेम देतात. तर वास्तविक मी एवढ्या अधिकाराचा माणूस नाही. आपल्या वारकरी संप्रदायाचा एक मोठेपणा आहे, आपल्यापेक्षा अज्ञान माणूस जरी असला त्याला आपल्याकडे तोंड करून उभं करायचं आणि विचाराची देवाणघेवाण करायची. हा आपल्या हिंदू धर्माचा खूप मोठा प्रामाणिकपणा आहे. आणि असं असल्यामुळे आपल्या धर्मामध्ये ही मोठी मोठी मंडळी उदयाला आली. आणि याचं काय कारण आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी याचं कारण अभंगाच्या संतांच्या विभूती. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे संत एक विभूतीवर का, हे आपले बाबा द्यायचे ना. निगमानंद महाराजांकडे किती कडक टोपीवाला आणि किती कडक कपड्यावाला जरी आला, ते जर म्हणला मला थोडं अडचण आहे तर त्याला तीच पुडी. आणि एखादं एकदम मळालेल्या कपड्याचं आलं लहान लेकरू, ते जरी येऊन म्हणलं बाबा मला उदी, ती विभूती पाहिजे लगेच बाबा द्यायचे. जे बाबाकडे हा लहान आहे का हा मोठा आहे हे याच्यात काही फरकच नसायचा महाराज. आणि त्यांनी दिले ती पुडी म्हणजे त्याच्यात राख नव्हती देत, ती त्याच्यात ते प्रेम देत होते. विठाला 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 विठाला. आणि विभूतीचा खरा अर्थ असा आहे बरं का, हे विभूती लाकडाचीच होती ना. जे लाकडं समाजासाठी जळतात त्याची होती विभूती.
आणि जे नुसते आपल्या घरच्यासाठीच जळत आहेत त्याची होती राख. मग म्हणून ते तिसऱ्या दिवशी राक्षस भवनला घेऊन विठाला 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 म्हणले. कुठं गेल ते? झाली तर राख होती, नाही तर माती बी होती बरं का आपली. कुठं गेल ते? हां, हे खाली करा ना, घाबरायचं नाही. आमच्या राक्षस भवनला हजारो ट्रॅक्टर, आमचे तर कोणी सांगत नाही तर आमच्या गावातला असलं तर एका ट्रॅक्टरवर 10 माणसं वाळू भरायला, 10 निस्ती लोकेशनला. इथं भेटत येतं आम्हाला हे लोकेशनवाले. एकदा तर आपल्या पाठवल्याला दिंडी जेवली ते म्हणला, महाराज तुम्ही राक्षस भवनचे. म्हणलं कसं काय माहिती? ते म्हणलं रोज तुमच्या दारात मी संध्याकाळी असतो. कशाला? लोकेशनला. म्हणजे हजारो वाळू भरायला, हजारो लोकेशनला, हजारो पुन्हा पेमेंटला, सगळं हजारांनीच आहेत. पण कोरोनाचा तिथं प्रकारच नाही आला महाराज. शनी महाराज म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग. लोक म्हणते ते ग्रह आहे, अमकं आहे तमकं आहे. निगमानंद बाबाजींनी मला एकदा सांगितलं होतं, म्हणले पांडुरंगाचं दर्शन जसं प्रेमाने माणूस पंढरपूरला जाऊन घेतं ना, तितकं दर्शन घ्यायचं. ज्या दिवशी मनस्थिती बदलेल, मनस्थिती ठिकाण्यावर राहणार नाही, त्या दिवशी गंगेहून एक चक्कर टाकून यायची, शनी महाराजाच्या पाय पडायचं. विठाला 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 विठाला. हे आजारच नाही महाराज तिथं. एका मोठ्या व्यक्तीनं सांगितलं की आता असंच चालायचं, ट्रॅक्टरवर लिहिलेलं असतं, हे असंच चालणार. आणि याच्यापासून 2 नुकसानी झाल्या. एक धर्माचं नुकसान झालं, विद्यार्थ्याचं नुकसान झालं. धर्माचं खूप मोठं नुकसान झालं. आता बरेच जण पाय पडले, पण माया एक हात लांबूनच पडले. विठाला 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 विठाला. मग आम्हाला बी जसा प्रवाह असं तसं राहावं लागतं. महाराज मी मास्क कधीच नाही लावत, पण खिशात ठेवल्याशी राहत नाही. 200 रुपये दंड. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे, संत हे जीवन आहे. संत आजीवन जीवन आहे. संत जीवन आजीवन आहे. आणि संत जीवन असं आहे, संताकडे गेल्यानंतर ते आपली योग्यता त्याला ते प्रदान करतात. असं आजीवन ते समोरच्याला आजीवन करतात. आपणासारखे करीती तात्काळ. आणि तुकोबराय म्हणतात, नाही काळ वेळ तया लागे. पण नाथांचं म्हणणं आहे, आपणासारखे करीती याती कुळ नाही चित्ती. असे ते संत धर्मालागी अवतरते. धर्म ही विभूती अशा प्रकारची आपण नेहमी म्हणत असतो. त्यांचं कसं काय हो आमके आमके म्हणले, ती का मोठी विभूती आहे म्हटले. विभूती म्हणजे समाजासाठी जे काम येतं. आदरणीय बाबा ग्रामीणमध्ये अण्णा हा परिसर असा आहे बरं का. आता तुम्ही तर आत्ता ऐकलं, मरून पोटाला यायचं ठरलेलं आहे माझं. पण आता येतोवर यांचं कार्यक्रम पुढचा बंद राहील. विठाला विठाला पुढच्या पिढीत पाहू आता आपण. पण खरंच प्रेम देणारे माणसं आहेत. मी बरं का जरे गुरुजी, मी असं ठरवलं होतं प्रथम ज्यावेळेस मी दिंडीत पहिल्या वर्षी आलो, असं ठरवलं होतं ज्या दिंडीत आपली ओळख नाही, जिथं आपल्याला कोणी बोलावणार नाही, अरे होय बाजूनं ते तिकून चल म्हणते, अशा दिंडीत येण्यासाठी तुमच्या दिंडीचा मी काय केला, आश्रय केला. आणि इथं आल्यानंतर आदरणीय बाबांनी आणि तुम्ही मिळून सगळ्यांनी मिळून दिलेलं प्रेम आणि ते इथपर्यंत आलं. श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय, तर ये वडे भाग्य होय उन्मेषासी. विठाला 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 विठाला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे, धर्मालागी अवतरती. धर्म म्हटलं की माणसाच्या डोक्यात लय मोठं हे घुसतं बरं का. धर्म नेमकं काय, आमका धर्म तमका धर्म तार, ते नाही. जे आपण पहिला मुद्दा सांगितला, इथं जे मिळतंय ते प्रेम धन हे भांडार. आपल्याला पहिल्याने एक कविता होती आपल्या लहानपणी, खरा तो मला गाता येत नाही पण सांगता येतं नुसतं. जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, ती मजा आहे. म्हणून ही मंडळी, ही आपले दोन्ही महाराज आदरणीय विश्वंभर महाराज शास्त्री, आदरणीय मोठे बाबा यांनी दिलेलं प्रेम आणि त्याच प्रेमाचा पांडा जनार्दन महाराजसुद्धा तितकंच प्रेम देतात. आदरणीय बाबासुद्धा तेवढंच प्रेम देतील. कारण संत जीवन असं असतं, यांच्याकडे बाकीचं काय असेल नसेल पण प्रेम देण्याची प्रक्रिया असते.
आणि प्रेम अशी वस्तू आहे, दिल्यानंतर ती आपल्याकडे कमी होत नाही, समोरच्याला मिळते आणि आपलीसुद्धा दुप्पट होते. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे, धर्मालागी अवतरती. धर्म या शब्दामध्ये ध आणि म, गीतेमध्ये ध शब्दाने सुरुवात झाली, धर्मक्षेत्रे, आणि शेवटी यत्र योगेश्वर कृष्ण श्लोकाचा शेवट ममध्ये आहे. ध आणि म म्हणजे जीवनामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंत आणि उगवल्यापासून मावळेपर्यंत, अगदीच लहानापासून मोठं होईपर्यंत ज्या ज्या जीवनामध्ये समस्या आपल्यासमोर उभा राहत्या, त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी ही मंडळी धर्मालागी अवतरती. नवे नवे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे, हे त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी ह्या भूतलावर आले. असं दुसऱ्यांदा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे, धर्मरक्षणाकारणे. देव येतो बरं का, पण धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देव येतो संस्थापनेसाठी, आणि ही मंडळी साधू मंडळी येते, संत मंडळी या ठिकाणी येते. याचं एकमेव कारण आहे धर्माचं रक्षण करणे. तर रक्षण करण्याच्या अनेक पद्धती आहेत बरं का. अनेक पद्धतीनं धर्माचं रक्षण केलं जातं. धर्म म्हणजे जीवनामध्ये आपला वैयक्तिक धर्म आहे, पारिवारिक धर्म आहे, सुनेचा धर्म आहे, सासूचा धर्म आहे, गुरुचा धर्म आहे, शिष्याचा धर्म आहे, वक्त्याचा धर्म आहे, श्रोत्याचा आहे, सहकारी मंडळीचा आहे. हा प्रत्येकाचा धर्म वेगळा वेगळा आहे. आणि या धर्माची शिकवण देण्यासाठी हा एक मोठा, खूप मोठा गुरुवर्ग आहे. हा मोठा जनसमुदाय आहे. साधू होता ती अवतीर्णे, तरणे आणि अवतीर्णे. वास्तविक हे गेलेलेच असतात, हे खालून ऊर्ध्व गतीला गेलेले असतात, पण तिथून पुन्हा या एवढ्या कामासाठी साधू होता ती अवतीर्णे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कोणत्या कारणासी? बोलिले जे ऋषी मंडळींनी जो धर्म सांगितला, साच भावे वर्ताया. बाकीचे रक्षण करतात, काठी घेऊन रक्षण करतात, पण साधू मंडळी वागून सांगतात. विठाला संत जीवन असं आहे. आता संत कोण काय ते खूप पुन्हा प्रश्न लांब होतो बरं का. तेची संत ज्यांचा हेत वैष्णवतो जयावघी देवावरी, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबेना, त्याचे क्षण मात्र तोची संत साधू ओळखावा निका. किंवा साधू म्हटलं की साधू म्हणावे तयासी, जो न गुंते पुढीपाशी. विठाला 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 विठाला. कीर्तन म्हणजे नुसतं ऐकायची गोष्ट नाही गुरुजी, हे बघावी लागतं कीर्तन. कधी कधी लोक म्हणतात मी एवढे कीर्तन पाहिले, म्हणले मावशी म्हणली, पण असा बाबा नाही पाहिला. नांगरटीत टाकला तर येतो म्हणजे कीर्तन पाहायची बी गोष्ट आहे ना. तुम्ही एक महाराजांचा अभंग वाचा, जवळ हे सकळ सिद्ध आहे. एकाने खाली पाहून ऐकलं, काय कळलं त्याला? काही नाही, हे सिद्ध आहे.
पण ज्याने वर पाहिलं जवळ हे सकळ सिद्ध आहे. तीर्थयात्रा त्याशिवाय जमते का महाराज? हात चाला वया पाय तो आपले स्वेत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. अनुकूल पुत्र आहे, अनुकूल पत्नी आहे, अनुकूल संतती आहे, अनुकूल संपत्ती आहे, परिवार अनुकूल आहे, मित्र परिवार अनुकूल आहे. महाराज नुसता फोन केला की यांच्या बोलण्यात एक विशेष गोडवा आहे इथल्या मंडळीच्या. विठाला 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 विठाला. ज्ञानोबराची एकच ओवी सांगून पुढं चालू. जाणतेने तवची जी यावे. आता कळलं ना? तिथपर्यंत जगण्यात मजा आहे बरं का. ज्या दिवशी पत्नी प्रतिकूल होईल, समाज प्रतिकूल होईल, मुलं प्रतिकूल होतील, पैसा प्रतिकूल जाईल, आपली मित्रमंडळ प्रतिकूल जाईल, मग त्याने मग समजायचं राम बोलू. विठाला 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 विठाला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे, निव्वळ ही मंडळी धर्माच्या रक्षणासाठी आली. साधू होता ते अवतीर्णे. तरणे आणि अवतरणे पुन्हा वरून खाली येतात आणि इथं आल्यानंतर ह्या धर्माचं रक्षण करतात महाराज. इथं बाबा आले. माझं एक अशी कल्पना आहे, ज्यावेळेस महाराज आळंदीहून ऋषिकेशहून आले त्यावेळेस हे इथं काहीच नसन. मला काही माहीत नाही बरं का, अंदाज लावतो. काहीच नसन. हे कशासाठी केलं त्यांनी? हे समाजासाठीच केलं ना महाराज. नाही तर आज आपल्याला इथं कीर्तन करता आलं नसतं. म्हणजे नुसतं रानात कुठं कीर्तन करता येतं, साधूला बसण्यासाठी कुठं जागा आहे. आणि तुमचा पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. या गावात तुम्ही आदरणीय पूजनीय विश्वंभर बाबाचे तुम्ही सगळे उत्तराधिकारी, तुम्ही त्यांचे परिवारातले माणसं आहेत महाराज. खूप मोठं भाग्य. तुमच्या भाग्याला जोडच नाही महाराज. आणि तुम्ही मच्छिंद्रनाथाचे पुजारी नाही, उत्तराधिकारी. विठाला 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 विठाला. आदरणीय बाबांच्या सान्निध्यात तुम्ही राहिल्यामुळं तुमचं जीवन कृतकृत्य झालं महाराज. आमच्याकडे गंगाची कडे पुण्य घेऊन जन्माला येतं महादेव बाबा माणूस बरं का, पण पुण्य सगळं खर्चूनच जातं. म्हणजे त्याच्यात पुन्हा ॲड काहीच होत नाही, म्हणजे पुन्हा त्याची वाढच होत नाही महाराज. आणि एकदा संपलं का मग खंती ते न करा. आणि मग पुढचं तर सगळ्याच्या पाठच आहे, कोणाला येत नाही हे. म्हणजे इकडं आल्यानंतर पुण्य संपादन करता येतं. चेकला चेक जोडता येतो. आणि म्हणून ही तुम्ही मोठी मंडळी आणि हे सर्व करण्यासाठी ही मंडळी इथं आली. आदरणीय बाबा आले. बाबाजींनी मला निगमानंद महाराजांनी एकदा बोलता बोलता विषय सांगितला होता. म्हणलं बाबा, त्यांनी यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा या श्लोकावर विवेचन केलं. म्हणलं बाबाजी हे तुम्ही केव्हापासून प्रवचन करतात? ते म्हणले हे केव्हापासून नाही, आता हे आज ऐकलं हेच भाग्य आहे म्हणले. तर आम्ही आल्यापासून आम्हाला कोणी विचारलं म्हणले काय सांगावं, बळच सांगायची वेळ आली गीता सांगायची, पण ऐकण्याचा अधिकारी नव्हता. ज्ञानोबा यांच्या म्हणण्याप्रमाणे येथं अंतरंगाचे अधिकारी आहे. अंतरंग अधिकारी कोणी भेटेच ना म्हटले, म्हणून सांगितलं. म्हटले मला म्हणले काय सांगावं महाराज, इथं काहीच नाही, पण कोट्यावधी रुपयाचं एक मोठं देवस्थान होतं आणि मला तिथं थांबण्यासाठी त्यांचा आग्रह होता. म्हणले कुठं? उत्तर प्रदेशात. पण मी ते सोडलं. म्हणले याचं एकमेव कारण आपला समाज फार खाली राहायला लागला आणि याच्यामुळे इथं आलो. म्हणले विठाला आता आदरणीय पूजनीय विश्वंभर शास्त्री महाराजांचं मला माहीत नाही, पण हे सुद्धा त्याच अधिकाराचे माणसं. त्यांना तिकडं कुणी बी संस्थांवर घेतलं असतं ना, पण ते तिकडून इथं कशासाठी आले? अभंगाचं 3रं चरण.
महाराज काहीच कमी नाही राहिलं बरं का. पूर्ण केला तुमच्यात आल्यामुळं मनोरथ पूर्ण झाला. तर आम्हाला काय रूप पाहता बी जमत नाही. मी उगं बळच यांचं शिकलं. रे बाबा दालो जाणे विठाला खरंच महाराज जनाला वावे सत्पथी. हे जनता जनार्दन या जनाला सत्पथावर आरूढ करण्यासाठी कोणी एक महात्मा तुमच्याकडचा अगोदर आळंदीला गेला असन आणि तो गायन शिकून आला आणि त्याचा परिणाम महाराज तिकडं शेवगाव तालुक्यात काही गावं असे त्या गावात सारे मास्तरच हे गावात नाही शिकित ते असं बाहेर म्हणजे कोणी जिल्हा परिषदला कोणी सरकारी शाळेत कोणत्या गावात गेलं तर नुसते पोलीसच, कोणत्या गावात गेलं तर नुसतं सैनिक भरतीमध्ये, कोणत्या गावात गेलं तर नुसते पुढारी आणि इथं आलं ना नुसती गायक हौसच फिटते महाराज. आणि ही माझा हा रस तिकडं दुसरीकडे कुठंच नाही. विठाला 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 जनाला वावे सत्पथी. आणि साधू अशी कृती करून दाखवतात महाराज. जगद्गुरु तुकोबरायांचा तत्कालीन एक विरोधक आणि तुकोबरायांचा तो शिष्य बनतो आणि शिष्य बनल्यानंतर प्रवचन त्याचं असायचं. कारण हे पहिल्यापासून आहे बरं का. शिष्याला बी एक अर्धी सेवा द्यावं लागते. मग त्याच्याकडे दिलं प्रवचन आणि तुकोबरायचं असायचं संध्याकाळी कीर्तन. एकदा ते गडी येईच ना लवकर. कोण? रामेश्वर भट्ट येईच ना. तर थोडा अर्धा तास उशीर झाला. पण पहिले लोक वेळेचे भोगते होते. आजच्यावानी आज आम्ही किती उशीर आलो. आणि आता कुठं कधी जरी आलं तर 2 तास तर त्याचं खुरपी नाही ना. तर मग ते हे अभंगात नाही बरं का, हे इकडचं आहे. तर तो रामेश्वर शास्त्री प्रवचनाला यायला उशीर झाला. जगद्गुरु तुकोबरायांकडे श्रोतावर्ग म्हणला महाराज करान सुरू कौशिक सुरू करायचं आहे. करान सुरू. तुकोबराय म्हणले शेजारी कोंडिबा नावाचा त्यांचा एक शिष्य बसलेला होता. कोंडिबा म्हणजे कोंडिबा कळलं ना आता. कोंडिबा म्हणजे कोंडिबा. हां म्हणले उठ कोंडिबा बस प्रवचनाला. तिथं काय सेवके करावे सांगितले काम. लगेच बसला गडी. लगेच सुरू केलं ओम शांताकारम. तिथून सुरू केलं असं कुठून केलं तेच त्याला माहीत. मी नव्हतो. तुम्हाला वाटलं होतं काय? विठाला 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 विठाला. सुरू झालं महाराज धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आणि वेदांत सांगितला. वेदांत जसं त्या दिवशी इथं सांगितलं बाबाकडे ऐकायला वेदांताचे भुक्ते लागायचे. वेदांत सांगायला सुरुवात केली. रामेश्वर शास्त्री दरवाजापर्यंत आला आणि त्याने त्याच्या काळजात असं धडकीच भरली महाराज. असा माझ्यापेक्षा डबल वेदांती कोण माणूस आणला तुकोबरायांनी. तो आतच नाही आला महाराज इकडं. ते तिथंच थांबला आणि तिथूनच ते वेदांत ऐकला.
आणि पुंडलिक वरदा झाल्यानंतर रामेश्वर शास्त्री आले आतमध्ये. आले मग म्हणले चांगलं प्रवचन झालं. कोण शास्त्री आणला होतो? तुकोबरायाने नम्रपणाने सांगितलं. म्हणले आपला कोंडीबा. ज्यांना आला मराठी विठाला विठाला तसं महाराज हे निगमानंद महाराजांनी सारे कोंडीबाच उभे केलेले आहेत. विठाला विठाला विठाला. माफ करा महाराज, नाही तर या नावाने कोणाला हिनविता नव्हू द्या. हे बसलेले म्हणते नाही कोंडी, तसं नका करू बरं का. तुकोबरायांचा कोंडीबा म्हणजे एक अधिकारी पुरुष. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे गुळ खाण्याच्या माध्यमातून एक मुलगा येतो, काही दिवस राहतो आणि नाथांचं ज्यावेळेस गमन आलं म्हणजे त्यांना निरोप आला त्यावेळेस एक जणांनी विचारलं, म्हणले महाराज हे उरलेलं कोण कडीला लावीन? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, म्हणले आमचा गावबा करीन. गावबाने इतके अस्खलित त्याचं विवेचन केलं महाराज, जे नवीन रामायण वाचणार आहेत ना आमच्यासारखे त्यांना नाही अंदाज लागत. महादेव बाबा ते म्हणते काय नाथ महाराज खोल घुसले. आता कशाला खाली खोल घुसले? रेंज कमी काय विठाला विठाला. आपण 11 वाजल्याची फॉर्मेट मारित नाहीत. विठाला विठाला गावोबाने महाराज उरलेलं रामायण पूर्ण केलं. ही एवढंच नव्हे, गावोबा एकदा हे रामायण घेऊन काशीला जातो आणि काशीला गेल्यानंतर तुम्ही बघा आपला स्वाभिमान आहे. आपल्या फडावर आपली जे आपण पंढरपूरला जातो तिकडं आपलीच वक्ते असतात. तिथे गेल्यानंतर गावोबाने ती भागवत सांगायला सुरुवात केली आणि तिथले वेदांत वेद्य मोठे मोठे लोक काशीचे पंडित जाता येता ऐकायला लागले. कोण सांगत आणि कोण लिहिणार आहे, कोण मनुष्य असा? तर त्या गावोबाने परिचय दिला महाराज महाविष्णूचा अवतार, तिथून नाथांचा अवतार कसा झाला, तिथून नाथ कसे त्यांनी आमच्यावर कृपा केली कशी ओव्यात महाराज भागवतात खूप मोठं चिंतन केलं. म्हणजे नाथांनी गावोबाचा नाथ बनवला. जगद्गुरु तुकोबरायांनी कोंडीबाचा कोण बनवला? तुकाराम महाराज. तो रामेश्वर शास्त्री बनला ना. एकदा काय झालं, जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं आणि एक माणूस बाहेरून आला जे हरी घातला, थोडा बसला आणि म्हणला बाबा महाराज येतो पण माझे 2 शब्द ऐकावं. म्हणला मग तुम्ही बोलले म्हणजे लोक ऐकते. म्हणजे सांगा. मला म्हणलं काशीला जायचं आहे, तीर्थयात्रेत जायचं. म्हणलं या ना. जा ना, आमचं कुठं काय म्हणणं आहे, जवळ ये सकळ आपण तर सांगूनच गेलो. जाय म्हणले तेवढं तर नाही ना माझ्याजवळ, माया आता का असे खाली येत. मग त्यांनी सांगितलं, म्हणले जन हो यांना तीर्थयात्रा करायची, भ्रमण करायचं, ज्याच्या खिशात जे असेल तेवढं द्या. कोणी 2 रुपये, कोणी रुपया आधुली तत्कालीन चलन दिलं. एक मथरी होती आमच्या मथरीवणी, ती जवळ काहीच नव्हतं. ती उठली तरातरा घरी गेली. तरातरा म्हणजे मथरी तरातरा चालते ना. गेली घरी आणि इकडं तिकडं पाहिलं, सुनाचा अंदाज पाहिला, कुठं नव्हती सून. लगेच रांझोरला तांब्या घेतला. पहिलं आपल्याकडं रांझार तांब्या असायचा. एका महाराजाकडे परदेशी गेलो तर आम्ही 2 जण. तहाना लागलं, इथून गेलं. म्हणलं पाणी, म्हणलं ते नळाला पाणी. म्हणलं राक्षीपणात असं जर केलं तर लोक हानतीनच भाऊ आपल्याला. आपण किती लोकांच्या पुढं करतो, ते नळाला पाणी दाखवलं त्यांनी महाराज. मग तो तांब्या आणला त्या मथरीनं. हे त्याच्यातलं याच्यात घालताना बरं का. नाही तर तांब्या आणला. तुकोबरायाकडे देण्याच्या अगोदर तुकोबरायांना म्हटली माझी गरिबी आहे, द्यायला पैसे नाहीत माझ्याकडे, पण एवढा तांब्या आहे. तुकाराम महाराज एका दगडावर बसलेले होते. तुकाराम महाराज म्हणले घे इकडं आजी तांब्या. घेतला तांब्या आणि असा त्या दगडाला घासला महाराज. कोणच्या? त्या दगडाला. ते आता जर कोणाला पक्का ठेपा सांगितलं तर लोक जाते ना तांबे घेऊन. तिथं होता तो आणि तो तांब्या घासला महाराज. तांब्या कशाचा झाला? सोन्याचा झाला. दगडाला परीस बनवण्याची प्रक्रिया साधूते म्हणून साधू थोर जाना कलयुगी. साधू परिस असे तर कितीतरी भक्त महात्म्यामध्ये कितीतरी असे त्यांचे महात्मा आहे. परंतु संताकडे गेल्यानंतर, साधूकडे गेल्यानंतर आपल्याला संत एक महत्त्वाची आपल्यामध्ये प्रक्रिया करतात, सत्पथावर आरूढ करतात.
2 पद आहेत, एक ऊर्ध्व आहे, एक मध्यम आहे आणि एक अधोगती आहे. तर संत उच्च पदावर आरूढ करतात. जना लावावे सत्पती, हेची साधूची पै कृती. ही खरी साधूची कृती आहे. म्हणून जीवनामध्ये साधूकडे यायचे महाराज. कृपा कटाक्षे आपुले पदी बैसविले, बापर खुमादेवीवर विठ्ठले भक्तादी दिले वरदान. आपण ज्यांच्या नेहमी मागं लागतो, ज्यांना नाही मागण्याचे विषय असतो, त्यांच्याकडे गेल्यानंतर ते आपल्याला काही देत नाहीत महाराज. ते आपल्याला त्यांचं पद तर कधीच देऊ शकत नाहीत. पण साधू आपलं पद दिल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला माहिती आहे ना महाराज, दिंडी वाटाने चालली, विठो रखुमाई झाल्यानंतर चौकदारांनी यावं, बाबा सुरू झालं आहे. म्हणले कोण आहे तिथं अजून? म्हणजे हे तर म्हणले जा महादेव बाबाला सांगा, करा म्हणा सुरू कीर्तन. म्हणजे हे आपले पदी बैसविले. एकतर देव बसवतो. नामदेव महाराजांना देवाने विटेवर उभं केलं तर एकदा, आणि आपल्या बाबांनी आपल्या प्रत्येकाला उभं केलं महाराज. हे विटेवरच उभं केलेलं आहे. बाबांनी उभं केलं म्हणून आपण उभे आहेत, नाही तर होय खाली. विठाला 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 विठाला. आपल्या दिंडीच्या याच्या अगोदर आम्ही एका फडात असत, व्हा खाली व्हा खाली. अरे कुठं तुळशीवाल्याच्या पल्लीकडून झालंच ना, आता कुठं लोटे खाली. मग आम्ही एक केलं, मग टाळं खाली. म्हणजे तिथून इथपर्यंत प्रवास आला आणि आपल्याला वर घेतलं बाबांनी, की उच्च अशा प्रकारचं आसन दिलं. म्हणून ह्या संत मंडळीचे आपल्यावर किती उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. आदरणीय शास्त्री महाराजांना एकदा आम्ही भेटायला आलो तिथं. बाबा झोपलेले होते, एक गडी होता बसलेला. म्हणला कुठून आले? आलो लिंबगाव. मला लिंबगावचे नाहीत. म्हणलं पण तू काय विचारलं, कुठून आले? लिंबगावून आलं. नाही नाही म्हणलं कुठले आहेत? म्हणलं आम्ही तिकडे राक्षीवन. म्हणलं 10व्याच्या गावचे का? हां हां. अरे शनी महाराजाच्या म्हणणं धान्य. विठाला विठाला. कशाला आले? म्हणलं आम्हाला बाबाला भेटायचं आहे. म्हणलं आता बाबा आराम करतात, जा म्हणलं तुम्ही. जाता जोवा. गेलो एकदा दोनदा गेलो, दुसऱ्या वेळेला बाबा आम्हाला बाहेरच भेटले. म्हणजे आमच्या मनातली जी इच्छा होती ना पूर्ण झाली. नंतर पुन्हा त्या दिवशी आलो, तर त्या दिवशी बाबा नंतर मी महाराजांना फोन केला. म्हणलं मी दररोज फोन करायचो, पण बदलून एक जणाला फोन करावं तर थोडं जरा बरं वाटतं ना. आज यांना उद्या यांना फोन करायचं. आणि शेवटी सृष्टीच्या नियमाप्रमाणे हे कसं असतं, ज्ञानोबा काय म्हणतात, खालारा धावे पाणी. ज्ञानोबांची उवे पाणी कुंकड पळणार. तर हा अंश कशातला आहे? ब्रह्मातला, परमात्म्याचा अंश आहे. आणि परमात्म्याचा अंश परमात्म्यामध्ये काय झाला? विलीन झाला. खरं तर हे कीर्तन करणे, प्रवचन करणे, गायन करणे, गायन हे वाजवणे, दत्ताबा हे सगळं कशासाठी करायचं आहे? आपला हेतू काय आहे याला महत्त्व आहे बरं का. सगळ्यात मोठी महत्त्वाची जमेची बाजू. आणि आपला हेतू जर तोच असेल, आपला हेतू जर परमात्मा असेल, तर आपल्याला जगद्गुरू तुकोबऱ्यांचं म्हणणं आहे, तुकोबऱ्यांचं एक प्रमाण आहे, हे सगळं करण्यासाठी हे कशासाठी करायचं आहे? फक्त देव जोडण्यासाठी. एक शब्द. आणि त्याच तराजूमध्ये इकडे दुसऱ्या पारड्यात एक आहे, शरीर सोडण्यासाठी. विठाला 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 विठाला. शरीर सोडल्याशिवाय देव जोडत नाही बरं का. हे शरीर हे दुःख आहे. देह म्हटलं की दुःख अनेक प्रमाण आहेत. आता प्रमाण द्यायची गरज नाही राहिली आपल्याला, कारण आता आपला वेळ संपुष्टात आला. शरीर म्हटलं की दुःख, देह संबंधाने दुःख. आपण मानतो ते एक दुःख, मिळतं ते एक दुःख, अनेक दुःखे सांगू किती. आणि जर या दुःखावर मात करण्यासाठी आपल्याला देव जोडण्याची प्रक्रिया करावी लागते. म्हणून आदरणीय बाबाजींनी देह ठेवला आपल्या आमच्या इकडं तर महाराज ह्या अशा काही गोष्टी लोकांना माहीत होत नाहीत. आम्हाला सांगावं लागलं, असं असं साधू होते आणि एकदम विरक्त साधू होते. आणि ते कीर्तनात ते नाही ऐकलं होतं, साधू म्हणावे तयाशी जो न गुंते आशापाशी, भ्रांती माझी सप्तपाश, अहम दारा पुत्रपाश, स्वजनग्रह द्रव्यपाश, आशापाश, रामन. आता लय खाली नाही घुसत. या 7ही पाशाची निवृत्ती रामनामे करी श्री मारुती. या सर्व पाशाच्या
ही पलीकडे गेलेली मंडळी, यांना पाश काही करू शकत नाहीत. काम क्रोध बंदी खाणी या लेवलवर गेलेली मंडळी यांनी आपल्याकडे येऊन आपल्या गावामध्ये खेड्यात जन्म घेऊन, खरं तर इथं जन्म घेतला म्हणजे तुमचं काहीतरी भाग्य आहे. हे सहज कोणत्या गोष्टी होत नाहीत. आणि भाग्यवान माणसाच्या घरी जन्म घेऊन हे तुम्हाला कृती करून दिली की एक खेड्यातला सामान्य, माफी मागून बोलतो बरं का, एक वाडीतला माणूस वेदांत बोलतो, ही एक म्हणजे मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. टाळी वाजा. तुम्ही म्हणता तू मनानेच म्हणतो का? मायामुळं नाही, त्यांच्यामुळं. विठाला 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 विठाला. आम्हाला तर मराठी बोलता येत नाही. ज्ञानोबा यांनी सांगितलं तितकं बोललं तर अमृतातही पैजा जिंके जनाला वावे सत्पथी. हेची साधूची पैकृती. साधू कृती करून दाखवतात, सांगून दाखवत नाहीत बरं का. आता आम्ही कृती करून सध्या दाखवतो. आता मी माझं सांगतो. कंबर बांधून कीर्तनात आम्ही लोक सांगतो, गाई पाळा. गाई पाळल्यानंतर पुण्य, गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवाचा वास्तव्य. कीर्तन झालं, कंबर सुटलं की नंतर गेलं की तुमच्याकडे काय आहे का? कुठं बांधाय सोयच नाही महाराज. आणि कोणी सांभाळावं त्याला? आता आम्ही त्याच्यात घुसलो, ते वाण घेतला. तुमचा फोन झाल्यावर आधी काय केलं ते आमचे टाळकरी आहेत 22. किती? 22. मग त्या टाळकऱ्याच्या आधी पंगत, मग त्यांची चहा पाण्याची व्यवस्था सगळं उजेडाची त्याची केली. म्हणजे ही सगळी कृती करावी लागते. बोलता वाटे सोपे, करणे करता हां तर ती मजा आहे. तसं संत महात्म्याने नुसते बोलले नाही, माळ घाला म्हणले नाही, गण लावा म्हणले नाही. त्यांनी अगोदर काय केलं? कृती केली. दुर्व्यसनं टाकले. दुर्व्यसनं म्हणजे ज्याच्यापासून स्वतःचं नुकसान आहे आणि समाजाचं नुकसान आहे ते टाकलं. अगोदर आपल्यापासून सुरुवात आणि स्वीकार आशाचा केला, ज्याच्यापासून आपलाही फायदा आहे आणि समाजाचा फायदा आहे. हेची साधूची पैकृती. एवढं समाजाने कशामुळं ऐकलं हो ह्या मंडळीचं? नुसतं यांनी एक काठीवर केली गेली की दिंडी थांबली. हे यांच्यामध्ये ही पावर, महाराजांमध्ये एवढी पावर कशामुळं आली असं महादेव बाबा शेवटी सांगितलं. मग
साधू हृदय वसे ब्रह्मानंद, त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा विराजमान असतो. ज्ञानोबरांची एक ओवी सांगू आणि पुढं चलू. तैसे वर्तत दिसती देही, म्हणजे तुम्ही तर त्यांना साधू म्हणतात, ते संत म्हणतात. ते बाजारात भेटले आम्हाला तर कोण संत, म्हणजे ते तर आम्हाला आत्ता परदेशी चहा प्यायला आम्ही संग हटले होते. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही त्यांच्याकडे त्या नजरेनं पाहू नका. तैसे वर्तत दिसती देही परी देही ना, मग कुठं माझे हृदय, मग त्यांचं काम कोण करतं? मी तयाचे हृदय समग्रासे हृदय वसे ब्रह्मानंदो ज्ञानेश्वर. आदरणीय पूजनीय वैकुंठवासी ब्रह्मलीन स्वानंद सुखनिवासी विश्वंभर महाराज शास्त्री यांना उत्तम गती प्राप्त हो असं तसं वशिला पण तर काही लावू शकत नाहीत. पण फक्त आपली एक इच्छा आहे, त्यांना परमात्म्याने जागा थोडे दिवस द्यावी आणि पुन्हा त्यांना आमच्या या नारायणवाडीत कुठं म्हणा इतक्या परिसरामध्ये पुन्हा हे कार्य करण्याची त्यांना परमात्म्याने संधी द्यावी. अशा प्रकारे बोलत बोलत ढसाळ गेलो असेल. मी काय एवढा अधिकारी माणूस नाही. त्याला ज्ञानोबरायाने म्हटलं इरवी तरी मी, मग आता तुकोबराय तर म्हटले मी तर अनाथ. मग आपण तर त्यांच्या खालून अशा प्रकारे ही सर्व गुणीजन मंडळी, आता ही सगळे चोपदार मंडळीने हे बांधलं तोंडाला. अजून एक चोपदार वाढवून द्या. हे तिघजण 3 काठे थोडं हां चौथी एक लावा. आणि आदरणीय सर्व महाराज मंडळी, पटकेवाले बाबा, इनेकरे बाबा, मावशी, तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाची मूर्ती. आणि माझ्याकडून कमी जास्त होतं बरं का महाराज, हा आपला गुणधर्म आहे. प्रत्येकाने आपला कम स्वभाव सोडायचा. ते इच्छेवानी कमी जास्ती स्वरात कमी जास्त होऊ शकतं, पण सोडायचं नाही बरं का. आणि चुकलं असेल माझ्या बुद्धीचे काय झालं थोड्यासाठी क्या बात आहे. आता तुम्हाला आता पराधीचं सांगतो, पलटत नाही कीर्तन पण चला जर शिक विठाला. एक 10वा होता. दुसरीकडं दृष्टांत कुठे तुम्हाला 10व्यातलं 10वा होता आणि इकून फोन आला. म्हणले आमच्या अमक्या अमक्या मित्राचं हे तेवढं प्रवचन करा महाराज. महाराजाचा फोन आला आहे काय? म्हणलं काय हरकत नाही. मी कशाला नाही म्हणून मी म्हणलं हो. लगेच पुन्हा फोन आला एकनाथकडं, या म्हणा. गेलो तिथं जाऊन नुसतं उभं राहिलो मंडपापाशी. ते 2-4 जण आले, असं चौकून गराडा टाकला. किती पैसे घेतात महाराज, किती सांगितले प्रवचनाचे. मग मी हे म्हणलं तुम्ही आत्ता म्हणलेलं, मला आता थोड्यासाठी कशाला बोली करायला होती. तुम्हाला वाटलं नाही शिरीतलं सांगतो काय बोल. म्हणलं आता थोड्यासाठी कायला बोली करायला होतो. तो आहे बापाचं प्रवचन करून घे, पटलं तर दिन तर देऊ नको, इथं गंगाला दान कर, घे ना प्रवचन करून. ते मला तसं नाही, ऐन टायमाला मग कलागत होईल म्हणून तू प्रवचन नको, नीट घरला आलो. मग ते महाराज आला पुन्हा तिथं. ते मला बाबा तुम्ही प्रवचन नाही केलं. म्हणलं थोड्यासाठी काय बोली करायला होतो. आता गेलो प्रवचन केलं पुन्हा जाऊन.
म्हणजे आता काय राहिलं, थोडे दिवस राहिले महाराज. याच्यामुळं प्रत्येकाने उरले ते हरी तुम्हा समर्पण. कोणाला वाटत असेल माझं वय आता सध्या 25 आहे आणि आपल्याला कशाला थोड्यासाठी हे म्हणतील, हे ते म्हातारे म्हणत असतील, पण तसं काही नाही बरं का. प्रत्येकाने आता आपल्याला आपल्या सडकाला कधी गतिरोधक जवळच आहे असं प्रत्येकाने समजून प्रवास करावा, चांगलं जीवन जगावं. आणि बाकीची कुठली साधनं करता येते नाही करते, फक्त संत हे साधन सगळ्यात मोठं महत्त्वाचं आहे. संत जीवन अलौकिक आहे. संतांची संगती करावी आणि देह संतांच्या पायी खर्चून टाकावा. तुकाराम. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो ह्यांगभूत युक्ती नो ह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे झालेली सेवा आदरणीय पूजनीय स्वामी विश्वंभरजी महाराज शास्त्री, स्वामी निगमानंद महाराज आणि तुम्हा मायबाप संत सज्जनाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो.
हरे